मुळशीच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची बीडच्या नेकरून ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस ठाण्यात दोघांची सीआयडी कडून चौकशी झाली। बीड हत्या प्रकरणाबाबत बोलताना सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय, होणाऱ्या सर्व अटका पुण्यातूनच कशा असे सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले। अटकेतील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे। नार्को टेस्ट केल्यानंतर सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा सहभाग आहे हे कळेल असं देखील ते म्हटले। आरोपींना पुण्यामध्ये कोण आश्रय देतंय, सर्व आरोपी पुण्यात सापडतायत म्हणजे ते एकाच ठिकाणी होते असा संशय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलाय। सर्व आरोपींवर मोक्का लावायला हवा अशी मागणी देखील त्यांनी केली। सरपंच हत्या प्रकरणात आकाच मुख्य आरोपी असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। अटक केलेले इतर आरोपी हे प्यादे असल्याचं धस यांनी म्हटलंय। सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्याच आदेशानुसार सुरू असणार असं खासदार संजय राऊत म्हटलेत। खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवण्यासाठी धस पुरेसे आहेत असंही राऊत म्हटलेत। 3 पैकी 2 आरोपींना अटक झाली हे ऐकून बरं वाटलं, मात्र आता जिथे चौकशी होईल तिथे सीसीटीव्ही कॅमेरा हवा आणि ऑन कॅमेऱ्यात चौकशी व्हायला हवी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। बीड हत्या प्रकरणात विजय वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केलाय। आरोपींची मंत्र्यांकडे उठबस असल्याचे पुरावे समोर आलेत, त्यामुळे मंत्र्यांचा यामध्ये काही संबंध आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी। त्यासह एसआयटी आणि सीआयडीनं प्रामाणिकपणे दबावाला बळी न पडता प्रकरणाच्या खोलाशी जाऊन शोध घ्यावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। बीड प्रकरणी वडेट्टीवारांनी सरकारसह पोलिसांवर निशाणा साधलाय। बिहारलाही लाजवेल अशी घटना बीडमध्ये घडली आहे। बीड प्रकरण म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा पुरावा आहे असं म्हणत वडेट्टीवारांनी बीड प्रकरणी सरकारवर हल्लाबोल केलाय। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये महामोर्चा आज काढण्यात येणार आहे। या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक जरांगे यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेते मंडळी देखील उपस्थित असतील। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। 12 जानेवारीला शिर्डीमध्ये होणाऱ्या महाअधिवेशनाची शहांनी माहिती घेतली आणि यावेळी बावनकुळेंनी शहांना महालक्ष्मी जगदंबा मातेचं काष्ठशिल्प भेट दिलं। पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार आहे। जवळपास 80% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झालं असून 20% जागांवर महायुतीमध्ये तिढा कायम असल्याचं कळतंय। आम्ही केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली। मुख्यमंत्री राज्याच्या हिताचं काम करत असतील तर कौतुक करायला हवं असं राऊतांनी म्हटलंय। 2.5 वर्ष फडणवीस चुकीच्या लोकांमध्ये अडकले अशी टीका देखील त्यांनी केली। लाडकी बहीण योजना भविष्यात राहील का हाच प्रश्न आहे अशी शंका खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। ज्यांचे पैसे परत घेणार त्यांची मतंही परत द्या असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। पालकमंत्रीपदाची एवढी चर्चा प्रथमच होते, कॅबिनेटपेक्षा जास्त महत्त्व पालकमंत्र्याला आलंय का असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधलाय। मातोश्रीवर 7 जानेवारीपासून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होणार आहे। उद्धव ठाकरेंकडून 20 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राज्यातील भाजपच्या मंत्र्यांचा 2 दिवस क्लास घेणार आहेत। आगामी 5 वर्षांमध्ये मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील आणि त्यासाठीचा रोडमॅप काय असावा याबाबतचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीनं तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर इथे चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकरांनी चुकीच्या फॉर्मॅटमध्ये उमेदवारी अर्ज भरल्याचा आरोप करत काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी याचिका दाखल केली आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। गडचिरोलीमध्ये पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी वसुलीसाठी पांडव नेमले होते अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली होती। त्यावर गडचिरोलीमध्ये जायचं धाडस दाखवावं असं खुलं आव्हान शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांना दिलंय। कोल्हापुरात एका रोटीसाठी 11 जणांच्या टोळक्याने
वाट पेटलाय, मराठी बोलाल तर कामावरून काढून टाकेन अशी धमकी देणाऱ्या शहबाज अहमद नावाच्या टीम लीडरला मनसेनं चांगलाच चोप दिलाय. पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नगरमध्ये असलेल्या एका पिझ्झा शॉपमध्ये देण्यात आलेल्या पिझ्झामध्ये ग्राहकाला चक्क चाकूचा तुकडा मिळाला. या प्रकरणी दुकानाच्या मॅनेजरनं उडवाउडीची उत्तरं देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली आहे. स्वतः रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंना मोदी बागेत असणाऱ्या MCA कार्यालय दाखवलं. कराड तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाची नवी प्रशासकीय इमारत साकारण्यात आली आहे. याची पाहणी आमदार अतुल भोसले यांनी केली आहे. यावेळी इमारतीचा कृती आराखडा देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला दिली आहे. यवतमाळ शहरातील रस्त्यावर नको त्या ठिकाणी असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे नागरिक हैराण झाले. 200 मीटरच्या रस्त्यावर तब्बल 15 मोठे ब्रेकर तयार करण्यात आले. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. मर्चंट बँकेच्या मालेगावमधील शाखेमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या हवालाकांड प्रकरणात ईडीनं आणखी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 8 वर गेली आहे. टिपेश्वरहून 500 किलोमीटरचा प्रवास करून धाराशिव जिल्ह्यामध्ये पोहोचलेल्या साडू वाघाला चांदोली अभयारण्यामध्ये सोडण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाने राज्य शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलाय. शासनाच्या मंजुरीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल. गोंदियातील आमगावातील 36 गावांना पाणीपुरवठा करणारी बनगाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय. तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी होती आहे. सांगलीच्या भिलवाडीत 7 एकरवरील ऊसाच्या फडाला भीषण आग लागली आहे. आज संपूर्ण शेतातील ऊस जळून खाक झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी होते. मात्र ऐन हंगामात जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई भासू लागली आहे. युरियासाठी शेतकऱ्यांनी सर्व कृषी केंद्र पालथी घातली आहे. रायगडमध्ये सहलीसाठी आलेल्या जालन्यातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. 18 विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. चंद्रपूरच्या वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेडच्या नांदगाव खाण क्षेत्रामध्ये वाघ दिसल्यानं खळबळ उडाली. या वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडून करण्यात येते. नागपुरातील अतिक्रमण मोहीम निरंतर सुरू राहणार आहे. अतिक्रमणाबरोबरच आता अनधिकृत बांधकामांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे. यासाठी या भागातील खासगी जागा मालकांच्या काही जागा ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. यासाठी 9.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर गडकिल्ले संवर्धन संस्था कोकण विभागाच्या वतीनं तोफेला तोफगाडा बसवण्यात आलेला आहे. यावेळी किल्ल्यावर 400 ते 500 शिवभक्त उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. अलिबागमध्ये किहिम बीच फेस्टिवलची धूम पाहायला मिळते. या फेस्टिवलमध्ये कोकणाची संस्कृती उलगडली जाते. फेस्टिवलला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन झालं. सोलापुरात 12 ते 16 जानेवारी या कालावधीमध्ये सिद्धेश्वर महाराजांची यात्रा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाची बैठक घेत कामाचा आढावा घेतला. तसंच संबंधितांना सूचना देखील केल्या. पालघरच्या चिंचणी समुद्रकिनारी रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये देशभरातून संघ सहभागी झालेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद एक्सप्रेस पुलाच्या कामासाठी हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ठेकेदाराकडून गौण खनिज टाकण्यात आलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तापी पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता ठेकेदाराकडून मनमानी करत हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मुरुम टाकलेत. मावळ तालुक्यातील कार्ला गडावरील बौद्ध लेणीच्या विकासाच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आवश्यक असणारा निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. बौद्ध लेण्यांच्या विकासाचं नियोजन करण्यासाठी बुद्ध लेणी विकास परिषदेचं उद्या आयोजन करण्यात आलं. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमालाच्या आवकेची दैनंदिन ऑनलाईन नोंद होणार आहे. यासाठी बाजार समितीनं नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाजार समितीच्या या निर्णयानं व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या सेस चुकवेगिरीला चाप बसवणार असल्याचं चित्र आहे. अकोल्यामध्ये चायना मांजामुळे अत्यंत दुर्मिळ असलेल्या शुंगी घुबडाला आपला पंख गमवावा लागला आणि त्यामुळे पतंग उडवताना चायना मांजाचा वापर करू नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. एकविरेच्या दर्शनासाठी पायी जाणारी सर्वात मोठी मानाची पालखी जरीमरी आईची पालखी कल्याणच्या तिसगाव येथून निघालेली आहे. एकविरेच्या कार्ला गडावर भक्तिशक्ती संगम पदयात्रा पालखी सोहळा दरम्यान आगरी आणि कोळी बांधव मोठ्या संख्येनं गडावर येतात.
चंद्रपूरमध्ये एसटीला सतत तोटा सहन करावा लागत असल्यानं नवीन वर्षात एसटीनं उत्पन्न वाढीसाठी अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या वाहकांना वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता देण्याचा लक्षवेधी निर्णय घेतलेला आहे। याद्वारे नव्या वर्षात उत्पन्न वाढीसाठी राज्य परिवहन महामंडळ सरसावलेलं आहे। खेळणा मध्यम प्रकल्प आणि केळगाव लघु प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आवर्तन सोडण्यात आलं। केळगाव आणि खेळण्यातून आवर्तन सोडण्यात आल्यानं रब्बी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगामी 15 दिवसातच नाईट लँडिंग विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे। सामान्य साई भक्तांना देखील विमानसेवेचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही ग्वाही मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। जर तुम्ही परदेशात जाणार आहात तर तुमची खासगी माहिती ही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे। 10 फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून 1 एप्रिलपासून माहिती देणं अनिवार्य होणार आहे। सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या मागणीला अखेर यश आलंय। सांगलीतून आता ऋषिकेश आणि हरिद्वारसाठी 7 जानेवारीपासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे। कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील। सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेमध्ये आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। येत्या 4 महिन्यात मुंबईसह पुणेकरांसाठी देखील अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे। त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे। महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय। खासगी आणि सरकारी आस्थापनेमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असल्यास ते 31 जानेवारीपर्यंत परत करावं लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर पुणे आरटीओ कडून कारवाई केली जाईल। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुणे येथून ताब्यात घेतल्यानंतर आज केज तालुका सत्र न्यायालयात हजर करणार आहेत। दुपारी 2 वाजता त्यांना हजर करण्यात येणार आहे। केज कोर्टामध्ये हजर करण्यापूर्वी पोलिसांनी केजमध्ये बंदोबस्त वाढवलाय। केज पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस आणि गाड्या दाखल झालेल्या आहेत। दुपारी 2 वाजता त्यांना हजर करणार असल्याची पोलिसांकडूनच माहिती देण्यात आली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि त्यांचा वापर कमी झालेला नाहीये। राज्यातही हीच परिस्थिती आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या प्लास्टिक वापरावर देखील बंदी आणली जाणार आहे आणि यासाठी सर्वसामान्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली आहे। अटल सेतू पुलावरून मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यामध्ये 50%हून अधिक घट झाली आहे। यामुळे प्रवास अधिक स्वस्त झालाय। नवी मुंबई महानगरपालिका परिवहननं अटल सेतूच्या भाड्यामध्ये कपात केली आहे। यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। मध्य रेल्वेकडून कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। त्यासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। या कालावधीमध्ये 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील तर 2 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे। मुंबई राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला 22,59,00,000चा निधी देण्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केली आहे। तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे। नागपूरमधील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात 6 नवीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत। सोबतच अतिविशेष उपचार दंत रुग्णालय सुरू करण्यासाठी नवीन पदनिर्मितीला शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। पुण्यातील भोर ते स्वारगेट विना थांबा बस सेवा आता बंद करण्यात आली आहे। अपेक्षित उत्पन्न नसल्यानं ही बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नागपुरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी धाड टाकली। ट्रकवर चढून आशिष देशमुखांनी अवैध रेती वाहतुकीची पाहणी केली। अवैध वाहतुकीबाबत पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्याचे अधिक सक्षमपणे रक्षण करण्यासाठी टेट्रापॉड्स बदलण्याचा निर्णय पालिकेनं घेतलेला आहे। त्यासाठी तटरक्षक म्हणून M20 प्रतीचे कॉन्क्रीटचे टेट्रापॉड टाकण्यात आलेले आहेत। धूप रोखण्यासाठी पालिकेनं ही उपाययोजना केली आहे। मागील वर्षभरात मुंबईत चिकनगुनियाचा आजार झपाट्यानं वाढतोय। मागील 3 वर्षात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये 40% वाढ झाली आहे।
दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात, तसंच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं. परिणामी कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार आणि कावीळ या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. राज्यातील आजारांची आकडेवारी पाहिली तर 2024 मध्ये या आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडले. 2024 या वर्षात हजारो दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी विक्री झाली आहे. विशेष म्हणजे दसरा, दिवाळी आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीमध्ये वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कापड मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये रेडीमेड कपड्यांची निर्यात वाढलेली आहे. एकूण वस्त्र निर्यात 21,358 दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे. पुणे रेल्वे स्थानक सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. मंजुरी मिळून 9 महिने झाले तरी पुणे रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीयेत आणि हे कॅमेरे बसवण्याची अद्याप प्रक्रिया सुरूच आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये विदेशी पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाला प्रारंभ झालाय. दरवर्षीप्रमाणे थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सायबेरिया, केनिया आणि ऑस्ट्रेलियामधून फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्ष्यांचं उजनीच्या पाणलोट क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात आगमन झालेलं आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचललेली असताना मंडळानं पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचं आढळल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर देखील कारवाई करण्याचे सूतोवाच कदम यांनी दिलेले आहेत. नुकत्याच सरलेल्या 2024 या वर्षामध्ये देशामध्ये एकूण 1,342 जणांना व्यावसायिक वैमानिक परवाना प्राप्त झाला आहे. यामध्ये 302 महिला वैमानिकांचा देखील समावेश आहे. तर 2023च्या तुलनेमध्ये या संख्येमध्ये 17% घट झाली आहे.